आता बाईकवाला जर पडला, जर लागलं तर याला मरण्याशिवाय पर्याय नाही. 5 लाख रुपये घ्या आणि घरी जा, अशी जी परिस्थिती आहे ही इथे कधीही उद्भवू शकते. अगदी नवजात बाळ जिथे आतमध्ये ऍडमिट आहेत तिकडे बाहेरही असुरक्षितता आणि अस्वच्छता इथे मांडलेली आहे. पण 12 वाजून गेले तरी या लोकांकडून कुठलाही प्रतिक्रिया नव्हती. शेवटी यांनी सांगितलं की तुम्हाला जे हवं ते करा. मुंबई महानगरपालिकेला माझा मराठी फेरीवाला जो रस्त्यावर बसतो तो मात्र दिसतो. पण या लोकांनी हे जे काय गदारोळ मांडून ठेवलंय, ही जे काय अस्वच्छता मांडून ठेवली आहे, कोणत्याही गोष्टीचा निषेध करण्यासाठी मनसैनिकांकडून याआधी विविध पद्धतीनं आंदोलन करण्यात आली आहेत. यावेळी मुंबईतल्या बोरिवली पश्चिम येथे देवीदास रोडवर सुरू असलेल्या एका कामात मनसैनिक थेट खड्ड्यात उतरले आणि काम बंद पाडलं. कारण ज्या ॲप्को कंपनीचं काम सुरू आहे तिथं कोणत्याही सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही असा मनसैनिकांचा आरोप आहे. मनसैनिकांनी चक्क खणलेल्या खड्ड्यात उतरून आंदोलन करत काम बंद पाडलं. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता बांधकामाचं सर्व लोखंडी सामान रस्त्यावरच ठेवून कंपनी काम करत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. काल ॲप्को कंपनी विरोधात आम्ही एक विषय मांडला होता, जिथे या ॲप्को कंपनीचं सीवरेज लाईनचं काम सुरू आहे देवीदास रोड बोरिवली पश्चिम येथे. जेव्हा काल आम्ही या गोष्टींची सगळी पडताळणी केली तेव्हा आम्ही बघितलं की इथे बस स्टॉपवरती पोर्टेबल टॉयलेट इथे बसवलेले आहेत, जिथे इथे सुशिक्षित लोक राहतात. हा संपूर्ण रस्ता वर्दळीचा आहे, नो पार्किंग झोन आहे, ना फेरीवाला क्षेत्र आहे. इथे बस स्टॉपवर या लोकांना संडास ठेवण्यासाठी यांचं असं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेची परवानगी यांना मिळालेली आहे. दुसरी गोष्ट, जिथे हा रहदारीचा रोड आहे, जिथे अनेक बाईकवाले किंवा गाडीवाले रात्री अपरात्री इथे प्रवास करत असतात, रात्रीच्या इथे लाईट्स बंद असतात आणि मोठमोठाले पाईप, हे जे तुम्ही बघताय हे मोठे मोठे पाईप जे आहेत हे दिवसा ढवळ्या रस्त्यावर यांचं एक वेगळं स्टॉकयार्ड असलं पाहिजे. हे स्टॉकयार्डचे पैसे वाचवण्यासाठी म्हणून या लोकांनी महिनोन्महिने हे पाईप इथे रस्त्यावर तसेच स्टॉक करून ठेवलेले आहेत, जे अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. एखादा बाईकवाला जर पडला, जर लागलं तर याला मरण्याशिवाय पर्याय नाही. 5 लाख रुपये घ्या आणि घरी जा, अशी जी परिस्थिती आहे ही इथे कधीही उद्भवू शकते. या विरोधात जेव्हा आम्ही इकडचे जे स्थानिक सुपरवायझर होते यांना जेव्हा आम्ही विषय मांडला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की उद्या सकाळी आपण या भेटून आपण जो काय असेल तो आपण सविस्तर विषय चर्चा करू आणि आपण हा सोडवू. पण 12 वाजून गेले तरी या लोकांकडून कुठलाही प्रतिक्रिया नव्हती. शेवटी यांनी सांगितलं की तुम्हाला जे हवं ते करा, आमच्याकडून काही माणसं मला भेटायला तयार नाहीयेत. शेवटी आम्हाला नाईलाज म्हणून हा पर्याय निवडावा लागला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संपूर्ण ज्या काही गोष्टी चालल्यात याचा निषेध करते. मुंबई महानगरपालिकेला माझा मराठी फेरीवाला जो रस्त्यावर बसतो तो मात्र दिसतो. पण या लोकांनी हे जे काय गदारोळ मांडून ठेवलंय, ही जी काय अस्वच्छता मांडून ठेवली आहे, आमच्या पुढे इथे एक बाल रुग्णालय आहे, त्या बाल रुग्णालयाच्या बाहेरची जर परिस्थिती तुम्ही बघाल, मोठमोठे मातीचे ढिगारे, ही खाण जी बाहेर आहे, ही संपूर्ण घाण जेव्हा बाहेर काढली जाते या खड्ड्याच्या बाहेर अशीच ठेवलेली आहे. अगदी नवजात बाळ जिथे आतमध्ये ऍडमिट आहेत तिकडे बाहेरही असुरक्षितता आणि अस्वच्छता इथे मांडलेली आहे. या ॲप्को कंपनीला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. धन्यवाद. सध्या मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर येऊन काम करत आहे. तर मग मुंबईतच निष्काळजीपणे काम करणाऱ्या या कंपनी प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. रस्त्याच्या कामात पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तोवर काम सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेनं घेतली आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उघड्यावरच टाकलेले लोखंडी पाईप, खोल खड्ड्यांभोवती बॅरिगेट्सचा अभाव, बंद स्ट्रीट लाईट्स आणि वाहतूक कोंडी, त्यात हे काम करताना कोणतीही सुरक्षा कंपनीकडून घेण्यात आलेली नसल्यानं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येते. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.